आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। ढेकळाचे मोकळ्या जागेचीही करा पंचनामे। आमदार जयंत पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार। आमदार जयंत पाटील हे शुक्रवारी महापालिकेत आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले, अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले आहे। पाऊस प्रचंड झाल्याने पुढील पीक घेता येईल की नाही अशी भीती आहे। त्यामुळे राज्य सरकारने सरसकट शेतीचे पंचनामे करावेत, तातडीने मदत करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत ढेकळांचे मोकळ्या जागेचेही पंचनामे करावेत असंही ते म्हणाले। मी परवाच मागणी केली की शिराळा तालुका, वाळवे तालुका, मिरज तालुका, तासगाव, पलूस या भागात जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं, तसं आटपाडी, खानापूर, जत, मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे। त्याच्या तातडीने पंचनामे करणं, त्यांना नुकसान भरपाई देणं। आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते, पंचनामे काय ढेकळाचे करायचे का? त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धती आहेत। एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झाले। यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे। त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे। आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळं आता त्यात शेती करणं अशक्य आहे, त्याचेही पंचनामे केले पाहिजेत की शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे। त्यामुळं ढेकळाचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत। आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, तर मग आम्ही काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही। महिला आयोगावर प्रचंड